and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 5व्या भागात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 47. मुलांनो, आजच्या पाठात आपण स्वाध्याय करणार आहोत. बघूया काय गंमत आहे या स्वाध्यायात. Activity 1. अरे वा, आज हा आपला विदूषक परत आलाय आणि हा 2 चेंडू एका वेळेस वर उडवतोय. तुम्ही पण घरी गेल्यावर बघा जमतंय का असं करायला. बरं, आता या स्वाध्यायातलं पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. विदूषकाच्या हातातल्या दोन्ही चेंडूंवर अक्षरं दिसतायत ना. कोणती अक्षरं आहेत सांगा बरं. व्हेरी गुड. अक्षरं आहेत जी आणि जे. मग आता या स्वाध्यायात राहुल दादा जो शब्द सांगेल तो शब्द ऐकायचा आणि शब्दाच्या सुरुवातीच्या आवाजासाठी जी आणि जे यापैकी कोणतं अक्षर वापरायचं ते सांगायचंय. अशा प्रकारचे स्वाध्याय आपण आधी केलेले आहेत. आठवतंय ना. लेट्स स्टार्ट. नाव लुक ॲट द स्क्रीन. शब्द ऐकण्यासाठी तयार ना सगळे. चला, पहिला शब्द नीट लक्ष देऊन ऐका. शब्द आहे गॅप. शब्द पुन्हा ऐका. गॅप. मुलांनो, गॅप हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला. गॅप हा शब्द ग या आवाजानं सुरू होतो ना. मग आता चेंडूवरच्या अक्षरांपैकी कोणतं अक्षर ग या आवाजासाठी वापरायचं असतं सांगा टीचरला. मी थांबते. टीचर, सगळ्यांनी जी असंच सांगितलं ना. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. जी हे बरोबर उत्तर आहे. गॅप जी. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. गॅप. सगळ्या मुलांना स्वाध्याय कसा करायचा आहे ते समजलं ना. व्हेरी गुड. आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. चला, आता पुढे जाऊया. सगळ्यांनी मिळून उत्तरं द्यायची आहेत, पण ओरडायचं नाही. लेट्स स्टार्ट. लुक ॲट द स्क्रीन. दिसतोय ना शब्द आणि शब्दाचं सुरुवातीचं अक्षर गाळलेलं आहे. आता राहुल दादा एक शब्द सांगेल. शब्द नीट ऐका. शब्दाचा सुरुवातीचा आवाज काय होतो याकडे लक्ष द्या. शब्द ऐका. जग. जग. गाळलेल्या जागी कोणतं अक्षर येईल ते सांगा. सांगितलं का उत्तर. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे जे.
जग. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज झाला ज आणि ज. या आवाजासाठी अक्षर वापरायचं जे. नाव रीड आफ्टर मी. जग. रीड अगेन. जग. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. सगळ्यांचं लक्ष आहे ना स्क्रीनकडे? शब्द दिसतोय ना? शब्द आहे गम. गम. या शब्दाचा सुरुवातीचा आवाज ओळखा आणि गाळलेल्या जागी कोणतं अक्षर येईल ते सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे जी. गम. या शब्दाचा सुरुवातीचा आवाज आहे ग आणि ग. या आवाजासाठी आपण अक्षर वापरतो जी. म्हणून जी हे बरोबर उत्तर आहे. रीड आफ्टर मी. गम. रीड अगेन. गम. आता पुढचा शब्द. उत्तर देण्यासाठी तयार ना सगळे? लुक ॲट द स्क्रीन. आता राहुल दादा एक शब्द सांगेल. शब्द नीट ऐका आणि काय करायचंय ते माहितीच आहे तुम्हाला. टीचर गरज वाटल्यास मदत करा हां. शब्द लक्ष देऊन ऐका. जार. जार. टीचर प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे जे. रीड आफ्टर मी. जार. रीड अगेन. जार. चला आता पुढे जाऊया. चला आता पुढचा शब्द बघूया. राहुल दादा सांगेल त्या शब्दाचा सुरुवातीचा आवाज ओळखा आणि त्यासाठी गाळलेल्या जागी कोणतं अक्षर वापराल ते सांगा. शब्द ऐका. जॅम. पुन्हा ऐका. जॅम. टीचर प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे जे. रीड आफ्टर मी. जॅम. रीड अगेन. जॅम. व्हेरी गुड. आता हे सगळे शब्द वाचूया. स्क्रीनवर जो शब्द येईल तो तुम्ही सगळ्यांनी एकत्र वाचायचा. टीचर मुलं शब्द बरोबर वाचतायत ना याची खात्री करून घ्या.
सगळ्यांना वाचता आले ना शब्द? त्याबद्दल तुमचं कौतुक. बरं, आता हा स्वाध्याय इथेच संपला. पण अजून आपला पाठ नाही संपला. चला आता पुढे जाऊया. Activity 2. अरे वा, जत्रेतला हा पाळणा तर सगळ्यांनी पाहिला असेल. कोण कोण बरं बसलंय या पाळण्यात? मित्रांनो, इंग्रजीत या पाळण्याला जायंट व्हील म्हणतात बर का. मित्रांनो, जायंट व्हीलच्या प्रत्येक पाळण्यावर एक एक अक्षर लिहिलेलंय. दिसतंय ना सर्वांना? चला तर मग या स्वाध्यायात काय करायचे ते ऐका. या स्वाध्यायात हेमाताई जो शब्द सांगेल तो शब्द ऐकायचा आणि शब्दाच्या शेवटच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते सांगायचं. चला, पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. मुलांनो, स्क्रीनवर शब्द दिसतोय ना? आणि शब्दांचं शेवटचं अक्षर गाळलेलं आहे, हो ना? तसंच जायंट व्हीलच्या प्रत्येक पाळण्यावर एक एक अक्षर दिसतंय. आता हेमाताई शब्द सांगेल, नीट लक्ष देऊन ऐका. शब्द आहे जॉग. शब्द पुन्हा ऐका. जॉग. मुलांनो, हेमाताईचा शब्द होता जॉग. म्हणा माझ्या मागे, जॉग. पुन्हा म्हणा, जॉग. जॉग हा शब्द म्हणताना शेवटचा आवाज काय झाला? बरोबर, ग. जॉग, ग. आता सांगा, ग आवाजासाठी कोणतं इंग्रजी अक्षर वापरायचं असतं? सगळ्यांनी जी असंच सांगितलं ना? जॉग शब्द म्हणताना शेवटचा आवाज ग असा होतो आणि ग या आवाजासाठी अक्षर वापरायचं जी. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. माझ्या मागे शब्द वाचा, जॉग. स्वाध्याय कसा करायचा ते समजलं ना सर्वांना? मग पुढे जाऊयात. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार आहे ना? स्क्रीनवर शब्द दिसतोय ना? नाव लिसन टू हेमाताई. शब्द आहे गॅस. गॅस. हा शब्द म्हणताना शेवटचा आवाज काय झाला ते ओळख आणि त्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते तुमच्या टीचरला सांग. शब्द पुन्हा ऐक. गॅस. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे एस. गॅस शब्दातला शेवटचा आवाज आहे स आणि स आवाजासाठी अक्षर वापरायचं एस. ऑल ऑफ यू रीड टुगेदर. गॅस.
रीड अगेन. गॅस. आता पुढचा शब्द. टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. हेमाताई शब्द सांगेल तो शब्द ऐक आणि शब्दाच्या शेवटच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांग. शब्द आहे जॉट. शब्द पुन्हा ऐक. जॉट. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे टी. ट आवाजासाठी टी हे अक्षर वापरतात. रीड आफ्टर मी. जॉट. रीड अगेन. जॉट. आता पुढचा शब्द. एक जण तयार आहे ना? नाव लिसन टू हेमाताई. तू हा शब्द ऐक. गम. गम या शब्दाच्या शेवटच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांग. टीचर, प्लीज चेक द आन्सर. करेक्ट आन्सर. नक्कीच बरोबर उत्तर दिलेलं असणार. एम असंच सांगितलं ना? माझ्या मागे सगळे मिळून वाचा. गम. परत वाचा. गम. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, शब्दांची उजळणी करण्यासाठी तयार ना सगळे? बघा हं, शब्द दिसल्या दिसल्या वाचायची घाई करू नका. आधी मी तो शब्द कसा वाचतेय ते ऐका आणि मग तुम्ही तसाच वाचा. लेट्स स्टार्ट. गॅप. जग. जार. गम. जॉग. गॅस. जॉट. मित्रांनो, आता तुम्ही आधी शब्द वाचण्याचा प्रयत्न करा. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण शब्दाच्या सुरुवातीच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं याचा स्वाध्याय केला. टीचर, हवं असल्यास या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.